भक्त मनोदधी उचंबळत वृत्त वर्णिती 1पंचाशती करूनी ग्रंथ सिंहावलोकन मागूनी घेत पसायदान खलांचे खलत्व घालवून सज्जन संरक्षण करावे सद्गुरुचरणी लीन होऊन मस्तक लेखणी अर्पण करून सर्व ग्रंथ संपवून कृतार्थ लेखन 2पंचाशती एवं श्री साई सच्चरिताध्याय पूर्ण करीती गोविंदराय प्रेमे वंदूनी त्यांचे पाय नमितो गुरुमाय विश्वाची अध्यायाध्या ग्रंथ सुरभि सदा फला अध्यायावयव शुची विमला दृष्टन भावी घाली गळा दिरुमणी माळा अवतरणिका असो आता अध्याय पद्धती पंत हेमाड जी आचरिती ती कथितो यथामती सादर श्रोती परिसावी प्रथमारंभी सद्गुरु स्तवन नंतर करीती वेदांत निरूपण साई ब्रह्मस्वरूप वर्णन अनुभव कथन तदनंतर मूळचेच हेमाड व्युत्पन्न त्यात सद्गुरु साई प्रसन्न तत्क्षणी केले प्रतिभा संपन्न ग्रंथ पक्वान्न निर्मावया जै अनुभवितील याची गोडी बंद तैच जन्म मरण नाडी निर्वाण पदाची वतनवाडी अक्षय्य जोडी मिळेल हेमाडांची रसाळ वाचा साई प्रसाद लाभ साचा योग पय इक्षु रसाचा ग्रंथाचा थाट काय वानावा असतील बहुत ग्रंथकार नये प्रसाद वाणीचा अधिकार जै लाधे सद्गुरु साचार विश्वाधार रमापती जरी केले विद्याध्ययन न निपजे ऐसे ग्रंथ लेखन सद्गुरु कृपे वाचून सत्यवचन त्रिवार कोण वानील श्री साई सच्चरिता किती अनुपम ग्रंथ योग्यता लाधला हेमाड पंता समकर्ता परम सौभाग्यता मुमुक्षूंची यावत ग्रंथ महीतळी तावत कीर्ती भूमंडळी गोविंदराये केली दिवाळी वेळीच मुमुक्षू कारणे ग्रंथ बाप धन्य धन्य साई सद्गुरु प्रसादजन्य मुमुक्षु जीवा होईल मान्य विचार दैन्य फेडील अनंत जन्मींचा सुकृत ठेवा म्हणून घडली साई सेवा मिळाला मधुर गोविंदरावा मेवा ग्रंथ लेखनाचा पंत हेमाड कट्टे भक्त कवी वेदांत विद्यासक्त साई सद्गुरु पदानुरक्त दिवानक्त असती की वेदांत विषय अति गहन विरक्ती भक्ती ज्ञान जोड देऊन ऐसा ग्रंथ करणे निर्माण गुरुकृपेवीण दुर्घट अध्याय नव्हेत ही हेम कोंदणे जडिली त्यात कथा अमोल रत्ने त्यातील अर्थप्रभा किरणे महाप्रयत्ने गोविंदराये नाना अध्याय सुगंध सुमन माळा अर्पितसे श्री साई सद्गुरु गळा गोविंदमती प्रेमळ बाळा निर्मळ भावे करुनी नाना अध्याय शुद्ध हेमकुंभ त्यात श्री साई सच्चरित गंगांभ भरून ठेविती रघुनाथ डिंभ मुमुक्षु दंभ दवडावया नाना ग्रंथ रणांगण नभ उभविती अध्याय यशस्तंभ मर्दूनी असुर दर्पाभिमान दंभ रघुनाथ डिंभ मती खडगे ग्रंथ रत्न जडित पंचारती अध्याय कथार्थ स्नेहसूत्र ज्योती विरक्ती शांती घेऊन येती संत नृपती ओवाळण्या ग्रंथ माया विश्वमोहिनी अध्याय बाहू उंच उभवुनी कथार्थ केयूर काय शृंगारुनी सज्ज आलिंगनी साई ब्रह्मा साई सच्चरित ग्रंथ सम्राट अध्याय रम्य चतुर भाट श्रद्धा ज्ञान वेदांत थाट वैभव अफाट वानिताती
साई सच्चरित परमार्थ हाट, एक एक अध्याय त्यातील पेठ, अनुभव कथा वस्तुदाट, रचिल्या नीट कविवर्ये. ग्रंथ गंगा पात्र विराट, अध्याय रचना सुबक घाट, कथा रसामृत प्रवाह अचाट, सामर्थ्य अफाट गुरुकृपेचे. ग्रंथ नव्हे हा कल्पवृक्ष, संसार जना वाटे वृक्ष, मुमुक्षु भाविका केवळ मोक्ष, अनुभव प्रत्यक्ष पहावा. यासची म्हणावे खरे स्मारक, जे संस्कृती तमताप हारक, मोह माया निरयतारक, शांतिदायक अक्षय्य. ग्रंथकार राव गोविंद, साई सद्गुरु पदारविंद, नित्य नवा मधु मकरंद, चाखीत मिलिंद होऊनी. उपनाम जयांचे दाभोल कर, आंग्ल प्रभु सेवा तत्पर, विद्या विनय आचार विचार, अधिकार संपन्न जे असती. रखुमाबाई तयांची गृहिणी, सुशील भाविक सद्गुण खाणी, पतिपरायण विनतवाणी, साई चरणी दृढ भाव. वेंगुर्ल्या सन्निध दाभोली, मूलवस्ती तेथ जाहली, केळवे ग्रामी नंतर केली, वस्ती वाढवडली कवींच्या. शके 1781 शुक्ल पंचमी मृगशिरमासी, रघुनाथ भार्या लक्ष्मीच्या कुशी, जन्मती पुण्यराशी गोविंद. गौड सारस्वत ब्राह्मण जाती, गोत्र भारद्वाज वय सप्तती, आषाढ शुक्ल नवमी तिथी, दिवंगती 1851. शके 1844 ग्रंथ आरंभिला चैत्रमासी, 52 अध्याय ज्येष्ठमासी, शके 51 पूर्ण केले. गोविंदरावा एकची सुत, 5 दुहिता 4 विवाहित, सुत विवाहित वैद्यक शिकत, सुता अविवाहित शिके तेची. आता कथितो पारायण पद्धती, तैसीच सप्ताहाची सुगम रीती, दिधली गुरुचरित्री वा अन्य ग्रंथी, कृपावधान श्रोती द्यावे. चोखट करून अंतःकरण, भक्तिभावे करावे पारायण, एक द्विवा त्र्यहनी करावे पूर्ण, साई नारायण तोषेल. अथवा करावा सप्ताह गोड, मिळेल पुण्य संपत्तीची जोड, साई पुरविल मनीचे कोड, भवभय मोड होईल. प्रारंभ करावा गुरुवासरी, उषःकाली स्नानानंतरी, बसावे आपुल्या आसनावरी, उरकुनी सत्वरी नित्यकर्म. मंडप घालावा रम्य विस्तीर्ण, रंभा कर्दळी वसनादि करून, उपरी सुंदर आच्छादन, घालून विभूषित करावा. त्यात करावे उच्चासन, भोवती काढाव्या भिन्न भिन्न, रंगवल्ल्या रंगपूर्ण, नयन सुभग असाव्या. साई सद्गुरु प्रतिमा करून, अथवा सुंदर छबी घेऊन, उच्चासनी ठेवावी जपून, करून वंदन प्रेम भावे. चीनांशुकी ग्रंथ बांधोनी, सद्गुरु सन्निध त्या ठेवूनी, पंचोपचारे उभयता पूजुनी, आरंभ वाचनी करावा. व्रतस्थ राहावे अष्टवासर, करावा गोरसवा फलाहार, अथवा भर्जित धान्य प्रकार, नक्त रुचिरवा एक भुक्त. प्राची दिशी मुख करून, सद्गुरु मूर्ती मनी आठवून, करावे स्वस्थ मने करून, ग्रंथ वाचन मोद भरे. अष्ट अष्ट आणि सप्त, अष्ट षट अष्ट सप्त, एवं पाठ करावा दिन सप्त, अवतरणिका फक्त अष्टमाहनी. अष्टमदिनी व्रत पारण, करूनी नैवेद्य साई नारायण, सुग्रास भोजन आप्तेष्ट ब्राह्मण, दक्षिणा यथाशक्ती त्या द्यावी. अवंतूनी वैदिक ब्राह्मण,
करावी निशी वेद घोषण पय शर्करा पान संभावना देऊनी तन्मना निववावे अंती वंदूनी सद्गुरु चरणा अर्पावी त्या उचित दक्षिणा धाडावी ती भांडार भुवन संस्थान निधिवर्धना कारणे येणे तोषेल साई भगवान देईल भक्ता पसाय दान छेदील भवभय लेलिहान दाविल निधान मोक्षाचे श्रोते संत माहेर घर पडो पडेल अवतरणिका विसर द्यावी ग्रंथार्थावर नजर विनवी किंकर पायाते श्रोते सज्जन कृतांत काळ असो दासावर दया आढळ ठेवून तुमच्या चरणी भाळ प्रार्थी बाळ बाबांचा उणे अधिक असेल जे जे ते ते द्यावे मजला माझे सार घेऊन चित्त विराजे ऐसे की जे श्रोती तुम्ही नमो साई शिवनंदना नमो साई कमलासना नमो साई मधुसूदना पंचवदना साई नमो नमो साई अत्रिनंदना नमो साई पाकशासना नमो साई निशारमण वन्नी नारायण साई नमो नमो साई रुक्मिणीवरा नमो साई चिद्भास्करा नमो साई ज्ञानसागरा ज्ञानेश्वरा श्री साई नमो अवतरणिका वाक् पुष्पांजली तैसीच नमन नामावली प्रार्थी अर्पुनी गुरुपद कमली साई माऊली संतोषो इति श्री साई सद्गुरु प्रेरिते दास बाबा बाळ विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते अवतरणिका नाम 53तमोऽध्यायः सम्पूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। समाप्तोऽयं ग्रंथ।